राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलंय। भोर तालुक्यातील रस्त्याच्या संदर्भात हे आंदोलन आहे। बनेश्वर देवस्थानकडे जाणारा रस्ता बनवण्याची मागणी केली जाते, पण प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने सुप्रिया सुळेंनी ठिय्या आंदोलन केलं। गेल्या 2-3 तासांपासून सुप्रिया सुळेंचं कडक उन्हामध्ये आंदोलन सुरू आहे। आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांच्याशी अधिक बोलूया। वैभव, काय अधिक सांगाल? गेले 3-3.5 तास सुप्रिया सुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाला बसलेले आहेत। सुवर्ण डोक्यावर तळपतं ऊन आहे। साधारण 9:15 वाजता सुप्रिया सुळे या आंदोलनाला बसल्यात। जेव्हा थोडं ऊन लागत होतं, मात्र आता गेले 3 तास त्या पूर्ण डोक्यावर टळटळीत ऊन आहे, त्या उन्हामध्ये इथं बसल्यात आंदोलनाला। त्यांचा मुद्दा जो आहे बनेश्वरचा साधारणपणे 1.5 किलोमीटरचा रस्ता जो आहे मंदिराकडे जाणारा, हा कित्येक वेळा प्रशासनाशी संवाद साधून मागणी करून निवेदन देऊनही झाला नाही। त्याच्यामुळे ते आजचं हे उपोषण जे आहे ते करतायत। आता सकाळपासून जिल्हाधिकारी 10:30 वाजल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आले। त्यांना या सगळ्या बाबींची कल्पना आहे। सुप्रिया सुळे स्वतः बाहेर आंदोलनाला बसलेले आहेत, मात्र जिल्हाधिकारी किंवा प्रशासनाकडून कुणीही त्यांची विचारपूस करायला आलं नाही। त्याच्यामुळे आता त्याही पेटल्यात, इरेला पेटल्यात सुप्रिया सुळे। त्यांचंही म्हणणं आहे, जोर जिल्हाधिकारी खाली येत नाही आणि या निवेदन घेत नाहीत किंवा ही मागणी जी आहे ती मान्य करत नाहीत, तोवर इथून उठणार नाही। थेट सुप्रिया सुळेंकडे जाऊया। तुमची भूमिका काय? आता 3 तास झाले, आता ऊन लागतं एवढं। एकतर मला ऊन हे लागत नाहीये। याचं कारण असं की मी एक शिवभक्त आहे आणि एक शेतकऱ्याची लेक आहे। मी इथे खूप विनम्रपणे शांततेच्या मार्गाने जो महात्मा गांधींनी आणि विनोबाजींनी दिलेले आपल्यावर सत्याग्रहाचे संस्कार आहेत ते घेऊन मी इथे छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली भोर वेल्ला मुळशीची भूमी आहे। तिथे सगळ्या शिवभक्तांचं जे बनेश्वर मंदिर आहे, त्या मंदिराचं लाखो शिवभक्तांची मागणी आहे की नसरापूर पासून 750 मीटर, जेमतेम 1 किलोमीटर धरा हिशोबाला, तो रस्ता रिपेअर करून द्या, एवढीच मागणी करतोय आम्ही गेले अनेक महिने। सगळ्या सरकारकडे जाऊन बघितलं। शेवटी मी 1 महिन्यापूर्वी उपोषण करणार असं जेव्हा लिहिलं, तेव्हा मला कलेक्टरांचा आणि PMRDAचा फोन आला की आम्ही रस्ता करून देतो रिपेअर, तुम्ही काळजी करू नका। त्याच्यानंतर मी ह्याला गेले, मी दिल्लीला गेले सेशनसाठी। सेशनवरनं पल्ल्यावर 1 सेंटीमीटर पण रस्त्याचं काम चालू झालं नाही। म्हणून मी परवा कलेक्टर, PMRDA आणि सगळ्यांना सांगितलं की जर तुम्ही 24 तासात काम सुरू केलं नाही, 700 मीटर 1 किलोमीटर रिपेअरचाच फक्त आहे, काही करोडो रुपये नाही, काही लाख रुपयांचा प्रश्न आहे। भक्तांची प्रचंड अडचण होते। प्रेग्नंट महिला, सिनियर सिटीजन्स, मुलं, अनेक शाळांच्या तिथे पिकनिक जातात। हे सगळं करत असताना सहलीसाठी लाखो लोक तिथे येतात। हा रस्ता शिवभक्तांसाठी, नागरिकांसाठी नीट रिपेअर करून द्या। त्यांनी केलं नाही आणि प्लॅन मधला रस्ता आहे, तरी या सरकारने काही केलेलं नाही। म्हणून मी इथे विनम्रपणे महात्मा गांधींचा आणि विनोबाजींचा आदर्श घेऊन मी इथे उपोषणाला बसले आहे। तुम्ही आता साधारण 10 वाजल्यापासून बसलाय, जिल्हाधिकारी 10:30 वाजता आले, त्यांना सगळं माहिती आहे, तुम्ही खाली उपोषणाला बसलाय, मात्र अजूनपर्यंत प्रशासनाकडून कुठलाही अधिकारी त्यांनी पाठवला नाही। त्याचं नेमकं कारण काय? याविषयी चर्चा सुद्धा झाली त्यांच्याकडे, मात्र तरीही खाली यायला कोणी तयार नाही, ते नाही मला माहिती। सरकारचा दबाव आहे त्यांच्यावर। राज्याचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री यांनी या ठिकाणी जितेंद्र गुडींना धमकी देऊन ठेवलेली आहे। जर ते मान्य सुप्रियाताई सुळेंना भेटायला आले तर कदाचित आज रात्री 12च्या जितेंद्र गुडींची इथून बदली होऊ शकते। कारण की एका ठिकाणी जो बनावट चेहरा आहे हिंदुत्ववादाचा, तो देवेंद्र फडणवीसांचं सरकार आहे आणि त्या चेहऱ्याचा एकूण बुरखा फाडण्याचं काम सुप्रियाताईंनी केलेलं आहे। कारण की एकीकडे रामनवमीला किंवा हिंदुत्ववादाच्या नावाने हजारो कोटी रुपये खर्च केले जातात, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासूनच्या हजारो वर्षापासूनचं जे शिवमंदिर आहे तिथला फक्त 700 मीटरचा रस्ता जो 25 लाख रुपये होऊ शकतो, तो करता येत नाही किंवा तो करायचा नाही। आणि तो जर सुप्रियाताई सुळेंच्यामुळे जर झाला तर हिंदुत्वाचा खरा चेहरा पुढे येईल। म्हणून या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना धमकी देऊन ठेवलेली आहे। त्या CDR जरी तपासले तरी लक्षात येईल की इथं कलेक्टर 9:15 वाजल्यापासून सुप्रियाताई बसल्या, 3.25 तास झालेत। जितेंद्र गुडी इथूनच या गेटमधून आतमध्ये गेले, पण ते साधे गाडीतून खाली उतरले पण नाही। याचा आरोप केलाय हा। जिल्हाधिकाऱ्यांनी बघितलं सुप्रियाताई इथं बसलेला, तरी ते जाणीवपूर्वक खाली येत नाहीये। तुम्ही किती वेळ आणखी असं बसून राहणार आहे? जोपर्यंत शिवभक्तांना न्याय मिळत नाही मी इथून हलणार नाही आणि माझं उपोषण चालू राहील। किती वेळ? जितका वेळ लागेल तितका वेळ। प्रशासनाची इच्छा
जोवर प्रशासनाकडून कुठलाही रिप्लाय येत नाही तोपर्यंत हे उपोषण असंच चालू राहील. या रस्त्याच्या संदर्भामध्ये निर्णय होत नाही तोपर्यंत मी उपोषणाला इथंच बसून राहील, असं सुप्रिया सुळे यांचं म्हणणं आहे. नक्की नक्की वैभव, धन्यवाद. आपण ही माहिती दिली त्याबद्दल.